सकाळचे 9:30 झालेले आहेत आणि वड्यांचं पीठ या पीठ मळायला घालायलाच बघितलं काय कधी पण काय पण सांगते. किती 5 मिनिटाचा फरक आहे. नको देऊ हळूहळू पंक्ती काकूंच्या अंगण्यात उठवायच्या. हा म्हणजे जास्त माणसं जेवली. जास्त माणसं आणि इथे आणि पाकळा बंद करा. मग काय फॅन बंद करा. म्हणते हे नाही म्हणचं. अगं अशा पद्धतीने आमच्या इकडे कोकणामध्ये वड्यांचं पीठ ठेवतात. परत दे परत मग ते तू ऑनलाईन मागवते. ऑनलाईन जरा हे थांब आता ही डायरेक्ट त्याच्यातच होत. ते पुरं घे उचलून टाक. हात बरोबर दे. हा. रायगडचे वडे आम्ही रायगड जिल्ह्यामधले असं तुमच्याकडे पीठ तिला ठेवतात. सवय आहे. घ्या नाव घ्या कोणाचं ते आमची आई घ्यायची. विनेशचं नाव घ्या. आमची आई बोलायची मनीषा सासरी झाले पिठा लवकर ये. मी आई मला काय तू घालवतेस तेव्हा कळत नव्हतं ना. अगं म्हणते मग ना पीठ लवकर येतो असं बोलले ना. मुलगी चालली सासरी आमची लवकर ये असं म्हणजे जुन्या म्हणी असतात. जुन्या म्हणी. हा. आपण कसा पकडलेला 850. 850. मग म्हणून म्हटलं वरची 400 राहू द्या ना आपल्याला कमी जास्त बजेट काय. हे आमचं व्हेजचा हा काल ह्या टायमाला जरा आमची घे जरा. प्लॅनिंग आमची काल ह्या टायमाला आपली प्लॅनिंग झाली नसती तर आज ह्या टायमाला हे आलं नसतं. ते मी तो पातेला ठेवलाय. हे आम्ही 4 जण व्हेज वाले आहोत. मी माझी मुलगी आणि भाचा. तर हे आमचं व्हेजचं आणि अशी आमची आजच्या मेनूची तयारी आहे. व्हेज बिर्याणी. या येऊ शकता. त्याला विचार. बिर्याणी बिर्याणी बनव. कशी बिर्याणी तू बनवायची तुझ्या हातची खायची एवढी नाही आम्हाला. आपल्याला येत. एवढी नाही शिकली वाढवायला अजून. शिकली नाही म्हणजे काय आमचा काय यांच्यात आम्ही महाराष्ट्र दोघीच आहे. काय या सर्व सासरवासी आहेत. आम्ही दोघीच महाराष्ट्री आहे. इकडे हातचा दरारा मोठा आहे. हिशोब आम्हीच घेतलाय. आणि नमता पण घेतो. वेळ आली तर मग काय यायचंय आपल्याला परत. भावजांसमोर बसायला उभं राहायचंय. आता ही नूतन कुठे गेली? दादा सर्व सामान घेऊन आलेला आहे. मटन चिकन आणि व्हेज. अगं त्यात नाही होणार फिरोज भात 3 किलोचा. बघा गावाला अशी मस्त नाही बिर्याणी चिकन फोडणीला चिकन आणि ते मटन दोन्ही घालायचं. बिर्याणीला उभा ना पातळ ती पेस्ट म्हणजे असं हे व्हायला लागेल. एक जीव व्हायला टॅमॅटो कांद्याचे नंतर त्याच्यात लसूणची पेस्ट. दोन्ही एका घ्यायचं. हो व्हेज. भात वरती एक खाली एक. राहायचं नाही खायला बोला. चिकन आणि मटनला आहे. मस्त. उभा लागेल ना. आता हे काढा. हा पाणी बरं काढलं आपण. म्हणजे आटो बंद करा गॅस साठी. एवढी भसकते. बंद करा. ते 2 ह्याला केले ते बरं आहे. म्हणजे पडेल कपडा पाहिजे. ती लावलं म्हणजे कटकट. आता चल वाचू. नाही, हा होते का टाक मग. बाबू म्हणतो आता दरवर्षी करायचं असं. मी ना काय तू काहीतरी लावायला तर पत्रा वगैरे. हो आता पत्र खूप काढायचं. खुर्ची ठेवा आणि खुर्चीला साडी बांधा. मोबाईल खाली वळे.
घरचा टाकलास की लक्ष्मी हा, घरचा टाकला? हो, घरचा आणि हा mix टाकलाय. तो कुणाचा? हे बाबू इकडे बॅट कर तिकडे बॉल कर इकडे जेवणात बॉल कर हे बघ पाठी बघलीस काय घरचा रंग छान लावलाय तो. माझ्या मसाल्याचा ना? कसा आहे किलो? 700 रुपये किलो. 700 ना 700. हा नगरला गेली ए हा चिकन आहे ना 700 रुपये किलो. मीना चिकन आहे ना त्याच्यात सर्व मटन हा मटन आहे 2.5 किलो मटन आज आमच्या कोकणामध्ये सण करतात शिमग्याचा मग आम्ही सर्व मिळून आम्ही सण साजरा करतोय घरात कारण सगळ्या बाहेरून आलेले आहेत शिमग्यासाठी त्याच्यामुळे सगळ्या आम्ही कार्यक्रमानिमित्त भेटतोय एकत्र मग म्हटलं आज असा बेत बनवूया आपण वाट लांब जाईल. जेवण तयार आहे सगळे आता जेवायला बसलेले कसं नाही होत नेट नसेल हा? मला 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 जेवण ढेकर देऊ काय? ऐकलंच काय जेवण ढेकर देतो. इथं काय नाही आपल्याकडं सर्व तिकडं आहे आता इथं काय काय झालंय काय पायाला हे साठले ते. पत्रावळी वाढणारा आम्हाला व्हिडिओ घ्यायला सांगितले हा जा एक एक कसा झालाय चिकन मटन असू दे आम्ही आमचे सगळेजण एकत्र कुटुंब आहे त्याच्यामुळे आम्ही साजरा करतो आम्ही हे सण शिमग्याचा एन्जॉय पार्थ घे ना तुला
तुला घे. जेवायला बसलास ना? हा खाली बसला. अरे आता तुम्हाला माहिती आहे ना, तू आली आहेस ना. बनवायला हवंय. तू आहेस ना. मग सवय लावायची ना आणि ह्याची बेकार सवय भरवायची. पण आल्यावर आल्यावर पण ना कसं सवय असली ना बरी असते. माझी नाक आली का? एकदा करीन, हा. त्या व्हेज पुलावरती झाकण ठेवा मग वहिनी. व्हेज बिर्याणी आहे. हा पार्थ आहे, पार्थ सावंत. किती लपून राहणार तू. चांगलं जेवण मामा बनवतात ना. जेवण कसं झालंय. जेवण एकदम अप्रतिम. हा. त्याला शब्दच नाही. जो आमच्या ताईनी माईनी सर्वांनी जे बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक भागाची चव आहे. तुमचा वरचा खोंडा, खालचा खोंडा, परत खाली हे म्हणतात ना, पाटनोस पाटनोस म्हणा किंवा इतर जे आहे हापसान पट्ट्याची पण चव त्याच्यामध्ये अवतरलेली आहे. असं हे अप्रतिम जेवण आहे. बस नेहमी भरपूर जेवणारा थोडस जरी जेवलं तरी मनाचं समाधान असे वरचे वर होत राहो ही प्रार्थना. बस थँक्यू. हा बोला. आम्ही सांगतो ह्याच्यात एकच कमी होता तो तुम्ही दिलात नाही. काय खंबा. थांबा. खंबा आपल्या हिशोबात बसत नाही ना म्हणून खंबा नाही दिला. जेवणाची आपल्याला पावती मिळालेली आहे. छान जेवण झालेलं आहे. म्हटलं टीप द्या आणि नंतर घरात जावा. अरे रतन चढेल ना. जेवल्यानंतर थंडा पित आहेत, नाहीतर काहीतरी वेगळं वाटेल. आता आम्ही महिला मंडळ बसलेले जेवायला आणि मी व्हेज वाली आहे त्याच्यामुळे मी एक बाजूला बसलेले आहे. हे सगळे नॉनव्हेज वाले इकडे बसलेले आहेत आणि ही तिसरी पंगत आहे आमची. आणि आता दरवर्षी असं ठरवलेलं आहे आम्ही शिमग्याला येणार, गणपतीला येणार, असं मेनू बनवणार आणि छानपैकी मस्त एन्जॉय करणार. इकडे नॉनव्हेज वाले बसले आहेत सगळ्यांनी इकडे बघा. पाणी पाणी ना ग्लास कुठे मग झालं जरा ग्लास जेवतायत ना. काय पाहिजे ग्लासात.